नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळ्यात उमेद आणि मानव विकास योजनेतील कथित गैरव्यवहार, निकृष्ट साहित्य आणि चौकशीतील दिरंगाईबाबत दक्ष पत्रकार संघ व महिला बचत गटांच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास उद्या 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मानव विकास अंतर्गत दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून जे आंदोलन चाललेलं होतं, त्या आंदोलनाला आज 6 दिवस पूर्ण झाल्यानंतरही प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज CO साहेबांच्या ह्या ठिकाणी आम्ही येऊन त्यांना त्या ठिकाणी आंदोलन करणार होतो. आंदोलन केलंही. त्यावेळेस CO साहेबांना या ठिकाणी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं. चर्चेअंती त्यांनी सांगितलेलं आहे की हा विषय आम्हाला अजून माहितीच नाही. म्हणजे प्रशासनाने ग्रामीण विकास कार्यालयाने मंत्रालयातून यांना पत्र आल्यानंतर देखील 6 तारखेचं पत्र आलेलं आहे. 6 तारखेचं पत्र आल्यानंतर देखील यांना हे माहीत नाही की आमच्याकडे पत्र आलेलं आहे. आम्ही गेल्या 6 महिन्यापासून तक्रारी दिलेल्या आहेत, परंतु साहेब या ठिकाणी नवीन आलेले आहेत म्हणून ते म्हणतात की आमच्याकडे अजून तक्रार आलेली नाही. म्हणजे भोंगळ कारभार चाललेला आहे का प्रशासनाचा, याच्यातनं हे सिद्ध होतं. दुसरी गोष्ट, जे काही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जे काही अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे का? त्यांनी सांगितलं की मी या ठिकाणी चौकशी समिती नेमतो, परंतु आमची इच्छा आहे त्यांची चौकशी समिती म्हणजे काय, त्यांचेच ते अधिकारी असतील आणि त्या चौकशीमध्ये काय होईल हे आमच्या लक्षात येतं. कारण की आमची जी काही मांडणी आहे की अँटी करप्शन ब्युरो यांच्या मार्फत किंवा SIT मार्फत, म्हणजे यांच्या मार्फत जर चौकशी झाली तर निपक्षपाती चौकशी होईल. त्याच पद्धतीने चौकशी जर खरंच करायची आहे तर त्याच्यासाठी सक्तीच्या रजेवर ज्यांच्या विरोधात आमचे काही अलिगेशन्स आहेत, ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, ज्यांनी मशिनी घेतलेल्या आहेत, 5 लाख रुपये प्रत्येक मशीनच्या माध्यमातून खाल्लेले आहेत, तर त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावी. तर ती निपक्षपाती त्या ठिकाणी चौकशी होऊ शकते. परंतु साहेबांनी तसे कुठल्याही प्रकारचं मान्य न केल्यामुळे आमचं जे काही आंदोलन आहे ते आमचं आंदोलन या ठिकाणी चालूच राहील. उद्या आमचं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन त्या ठिकाणी होणार आहे आणि सामूहिक आत्मदहनाच्या माध्यमातून या ठिकाणी कुठल्याही महिलेला किंवा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्याला कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली तर याला संपूर्ण प्रशासन जबाबदार असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. बापू बागुल, दक्षिण महाराष्ट्र. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.